मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी साबुदाण्यापासून नवीन रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। या रेसिपीचं नाव मलाही माहीत नाही आहे नक्की याला काय म्हणायचं। मी बनवलं आणि ही एक मस्त टेस्टी अशी रेसिपी तयार झाली। आता याला नाव काय द्यायचं हे तुम्हीच ठरवा। आणि दिसायला सुद्धा खूप मस्त दिसत आहे, खायला सुद्धा अप्रतिम वाटते। तर यासाठी एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा छान धुवून घ्यायचा आहे आणि वेळेवरच मी हे धुत आहे। अगदी आधीच भिजत वगैरे टाकायची काही गरज नाही। तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाण्याचा वापर केला त्यामुळे अगदी पटकन हा साबुदाणा भिजतो। तर हात लावेल एवढं हे पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे। साबुदाणा भिजतो तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप घालू। तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालेल, पण तूप घातल्याने या रेसिपीला खूप छान टेस्ट येते। तर इथे मी तूपच घेतलेलं आहे। तर तूप गरम झालेलं आहे, यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, बदाम, काजू आणि शेंगदाणे घातलेले आहे। अशी हेल्दी रेसिपी आज आपण मस्त टेस्टी बनवणार आहोत। तर बघा इथे छान काजू, बदाम आणि शेंगदाणे छान परतवून घेऊ। कमी गॅसवर आपल्याला छान कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि चवीने खाते इतकी मस्त टेस्टी ही रेसिपी बनणार आहे। तर बघा हे काजू बदाम छान परतवून झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये मखाने सुद्धा घालू। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे। नक्की तुम्ही या आषाढी एकादशीला बनवून बघा। उपवासालाच करायला पाहिजे असं नाही, आपण कधीही करू शकतो आणि मुलांना काहीतरी वेगळं असं हे बनवून सुद्धा देऊ शकतो। तर बघा मखाने सुद्धा छान इथे क्रिस्पी झालेले आहे, छान परतून घेतलेले आहे। तर बघा इथे ड्रायफ्रूट्स थंड व्हायसाठी ठेवून देऊ। तोपर्यंत त्याच कढईमध्ये परत तूप घालू। तूप गरम झालं की यामध्ये जिरं घालू। तर जिरं छान तडतडायला लागलेलं आहे। या रेसिपीमध्ये आपण तुपाचा वापर करणार आहोत, त्यामुळे आपली ही रेसिपी खूप छान टेस्टी अशी होणार आहे। तर जिरं, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता बारीक करून घेतलेला, अद्रक याची आपण इथे फोडणी देणार आहोत आणि मस्त इथे तुपाचा सुगंध येत आहे। तर आता बारीक केलेले म्हणजे थोडे मोठ्या साईजचे मी इथे तुकडे केलेले आहे बटाट्याचे। आता हे बटाटे आपण या फोडणीमध्ये घालू आणि छान 2 ते 3 मिनिटपर्यंत होऊ देऊ। आता जो धुवून घेतलेला साबुदाणा आहे ना तो यामध्ये टाकू आणि जोपर्यंत साबुदाणा छान ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर सतत परतवून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे। आता इथे 2 मिनिट झालेले आहे। हा साबुदाणा मुरला नाही तरी असं काही घाबरायची गरज नाही। आपण इथे पाणी टाकणार आहोत त्यामुळे आपला हा साबुदाणा अगदी छान प्रकारे शिजून जाणार आहे। तर आता 1 वाटी मी साबुदाणा घेतला होता, त्याच वाटीने 3 वाटी आपण पाणी घालू यामध्ये आणि छान चम्मचनी फिरवून घेऊ। मस्त साबुदाणा छान टम्मसा फुलतो पाण्यामध्ये। आता यामध्ये मी टोमॅटो घालत आहे। छान रंगबिरंगी कलरफुल अशी ही रेसिपी आपली होणार आहे। हिरवी लाल दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे। आता चवीनुसार मीठ घालू। अधूनमधून मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून आपण ही बनवून देऊ शकतो। तर आता 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकून घेऊ। तर इथे 3 मिनिट झालेले आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर ही आपण जी ड्रायफ्रूट्स परतवून घेतले होते ते सुद्धा मी यामध्ये टाकून दिलेले आहे, पण याची क्लिप तुम्हाला दिसली नाही आहे, थोडी मिस्टेक झालेली आहे। पण इथे मी ड्रायफ्रूट सुद्धा टाकून दिलेले आहे। बघा मस्त अशी कलरफुल आपली ही रेसिपी दिसत आहे।
जशी दिसायला सुंदर दिसते ना तशी खायलासुद्धा खूप टेस्टी अशी ही होणार आहे. तर वरून छान सांबार घालू आणि परत आपण 2 मिनिटपर्यंत होऊ देऊ. तर बघा छान इथे उकळलेली आहे. ही एक लिक्विड फॉर्ममध्ये आपली ही रेसिपी तयार होणार आहे. आता हे थोडं जास्तच पाणी वाटते आहे. परत आपण हे 1 ते 2 मिनिटपर्यंत होऊ देऊ गॅसवर. जर तुम्हाला उपवासाला खायची असेल तर सांबार आणि टोमॅटो स्किप करू शकता, पण असं एरवी खायचं असलं तर हे टाकायला खूप छान वाटते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते. तर बघा इथे पाणी छान बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि छान घट्टसर असं हे झालेलं आहे. एक सूप प्रकारे हे झालेलं आहे. तर आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. पुन्हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. याला आता काय नाव द्यायचं हेच मला कळत नाही आहे. तर आधी तुम्ही ही करून बघा आणि नंतर तुम्ही सांगा की याला आपण काय म्हणू शकतो. तर बघा किती मस्त कलरफुल आपली ही साबुदाण्याची नवीन रेसिपी तयार झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.